मित्रांनो नमस्कार, राम राम. बघा, आपल्याला आज एका अशा विषयावरती बोलायचं आहे. आपल्याला दोन विषय आपण घेतलेले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे जे गोष्टी आहेत जे आपण आज बोलणार आहोत त्या विषयावरती, हे थोडे सेन्सिटिव्ह आहेत पण विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. बघा, एकेकाळी हातामध्ये संविधान घेऊन उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम अशी वारी करणारे राहुल गांधी यांच्या हातामध्ये संविधान असतं आणि ते संविधान किती खरं ते सोबत ठेवतात की कोरे पानं असतात हे पण पाठीमागे एक्सपोज झालेलं आहे. मग तेच हातामध्ये संविधान घेणारे त्याच संविधानाचं सर्वोच्च पद असं राष्ट्रपती, त्या राष्ट्रपती पदावर जी आदिवासी महिला म्हणजेच द्रौपदी मुर्मू आहेत त्यांचा जेव्हा ते अपमान करतात, मग त्यावेळेस खरंच हे लोक जे आहेत, हे दोन तीन लोक टगे लोक काँग्रेसवाले, हे ते संविधान पाळतात का किंवा ते संविधानाचं उल्लंघन हे दिवसा करतात आणि तेही सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा कुठल्याही माध्यमातून त्या गोष्टी बाहेर पडल्या आणि त्यावर सध्या भारतामध्ये असा मोठा विरोध त्या गोष्टीला होतोय. ते त्या ठिकाणी काय बोलल्या सोनिया गांधी काय नाही तुम्ही बघितलं असेल, पण एका आदिवासी महिलेंना ते जे बोलून गेल्या सोनिया गांधी ते अतिशय निंदनीय आहे. याची भारत देश पूर्ण निंदा करतोय गोष्टीची. म्हणजे दाखवायचं एक, भासवायचं एक आणि आतून काहीतरी वेगळं. म्हणजे ते ह्या सत्तेमध्ये, ह्या राजकारणामध्ये फक्त घराणेशाहीचीच लोक पाहिजेत का? फक्त गलेगट्ट आणि मोठे लोक पाहिजेत का ज्याच्याकडे खूप पैसा आहे असे? किंवा एक आदिवासी कम्युनिटीच्या लेडीजचा तो अधिकार नाही का राष्ट्रपती पदावरती राहायचा? इथं हा एक मोठा प्रश्न पडतो. आणि सेक्युलर बनणारा काँग्रेस पक्ष असं कधीपासून बोलायला लागला? म्हणजे हे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, ही गोष्ट या ठिकाणी 100% या नालायकांना लागू होते. ठीक आहे. आणि मग दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मामू माजी मुख्यमंत्री आणि शरदचंद्रजी पवार साहेब, ह्या दोघांचा, या मामूला काकांनी परत मामू बनवलंय आणि ते मामू असं बनवलंय, त्याचा असा काट्यानं काटा काढलाय, हे त्यांना जेव्हा कळेल तेव्हा वेळ निघून गेली असेल. आता बघा, संभाजी ब्रिगेड नावाची ह्यांनी एक शाखा स्थापन केली, याच्या माध्यमातून ते देववादी, ब्राह्मण विरोधी किंवा राष्ट्र विरोधी ज्या गोष्टी आहेत त्या हानिकारक हिंदुत्वाला आहेत त्या गोष्टी घडवून आणायचे काम याच्या माध्यमातून झाले. आणि महत्वाची गोष्ट, त्याच स्टेजवरनं एक महाराव नावाचा व्यक्ती स्वामी समर्थाविषयी बोलतो, रामाविषयी बोलतो. अपशब्द बोलताना तिथं साईडला बसून त्याच मंचावरती हसणारे शरद पवार हे सर्वांनी पाहिले असतील. आणि ह्याच नास्तिक शरद पवारांचा एक झटका परत हे ठाकरेंना आहे. आता हे कसं हे नास्तिक आहे, त्यांनी कितीही ढोंग केलं तरी हे नास्तिक आहेत. पण नेमकं तर घटना घडली असे हे नेमकं प्रकरण कसं आहे? कारण उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाकडून सेक्युलर कडे घेऊन गेलेत काका. सेक्युलरिझम हा एक किडा आहे, तो चावला ना त्या ठिकाणी खास्त मोठा गांध सुद्धा येते, फोड सुद्धा येतो. आणि त्यानंतर उरली सुरली इज्जत जी होती ठाकरेंची ते त्यांनी त्या ठिकाणीच गहाण ठेवली असं म्हणता येईल. कारण एकेकाळी राम मंदिराचा जो पहिलं दगड किंवा पहिलं काही पाडापड झाली होती त्यावेळेस बाळासाहेबांनी गर्वानं सांगितले, ते तर माझे शिवसैनिक असतील, माझा अभिमान आहे, ते म्हणणारे बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे त्याच राम मंदिरावरती शंका उपस्थित करतात, क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. ते हे असे महान एक पुरोगामी किडा चावलेले हे मामू. आणि त्यानंतर हिंदुत्वाच्या विरोधामध्ये काही वक्तव्य असतील किंवा वागणूक असेल त्यांची वाढली होती. कारण काय, एक रेस होती. त्या रेसमध्ये काँग्रेसला प्रूफ करून दावायचं होतं की काँग्रेस हा बरोबरीचा विचारसरणीचा हा उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे. या पक्षानं ते हिंदुत्व गाडलंय खड्डा करून. आणि आता सध्या अंगावरती सेक्युलरिझमचा किडा चावल्यामुळं जे काही उभारी आली आहे ती उभारी खूप वेगळी आहे.
पण या ठिकाणी ह्या दाखवायच्या नादामधून, कोणाच्या दाड्या कुरवळण्याच्या नादामधून त्यांनी जो आपला मूळ जो थीम होती, जो मूळ विचार होता, तो त्यांनी खड्डा करून आतमध्ये गाडला. बघा, समजून घ्या, एखादा व्यक्ती आपलं गुणधर्म सोडतो त्यावेळेस त्याची फक्त नाचक्की होते. एखादा नाग असेल तर नागाला जर चावणं सोडलं तर त्याला कुणीही लाथा घालेल, मारेल, तर घेऊन खेळतील पोरं. कारण काय, त्याचा गुणधर्म चावणे आहे, म्हणून त्याला लोक भितात. ह्या ठाकरेंचा ठाकरीपणा हा हिंदुत्व होता, त्यांनी कधीच गाडला गेलाय. आणि ते गाडण्याला कुठेतरी काका हे कारणीभूत होते, हे तुम्हाला हे मान्य करावं लागेल. जे प्रकरण घडले, या सर्व गोष्टी घडल्या, त्यामध्ये काकाचा सिंहाचा आणि काकाचा हत्तीचा वाटा होता. म्हणजे वाटा हा मोठा होता. मग त्यानंतर अरविंद नावाचे सावंत जे आहेत त्यांनी सुद्धा संसदेमधून एल्गार केला, हात वरती केला. का बरं? कारण वक्फ बोर्ड बिलाला त्यांनी विरोध केला होता. मग त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी शरद पवारांचे खासदार त्या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत त्या बैठकीला, त्या बिलासाठी, त्यावेळेस ठाकरेंचे काही, म्हणजे ते बघा सांगितलं तुम्ही, किडा चावलाय, त्याप्रमाणे त्यांनी हात वर केला. आणि त्यावेळेस एक गोष्ट कळली की ठाकरेंचे खासदार म्हणजे ठाकरे हे समर्थन करत नाहीत वक्फ बोर्डला. म्हणजे या ठिकाणी पहिली चपराक काकाने घातली आहे, लावली आहे. कारण काका कधीही मोदींच्या विरोधामध्ये गेले नाहीत. तुम्ही इतिहास काढून बघा, 14 मधला, 19 मधला. मग या ठिकाणी काका तटस्थ राहिले, पण मामूचे काही दूधखोळे लोक आहेत त्यांनी हातवर केले. आणि त्यावेळेस एक परत काकांनी दाखवून दिलं की काका हे पूर्णपणे यशस्वी झाले ठाकरेंना तिकडे लोटण्यामध्ये. आता पुढला मुद्दा म्हणजे एकमेव हिंदूंच्या विरोधामध्ये हे ठाकरे आहेत हे काकांना प्रूफ केलं. कारण ते प्रूफ दिसतोय विधानसभेला खऱ्या शिवसेना लोकांनी मतदान केले आणि खऱ्या शिवसेना लोकांनी मतदान केल्यामुळं ही शिवसेना या ठिकाणी हारली गेली. काही लोक म्हणतात की मशीनचा प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे. त्या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत, कारण हार पचत नाही म्हणून त्या गोष्टी समोर आणाव्या लागतात. आता राष्ट्रवादीचे लोकांचे जे सरदार ते म्हणजे शरद पवार, नास्तिक माणूस, देव मानत नाही, पण त्यांचेच नातू, त्यांचेच एक तरुण तडफदार नेतृत्व, नगरचे नेतृत्व आहे, ते म्हणजे त्यांचेच नातू रोहित पवार. रोहित पवार हे सपत्नीक, पत्नीसोबत कुंभमेळ्यामध्ये जाऊन शाही स्नान त्यांनी घेतलं मौनी अमावस्याला. आणि ते त्यांनी फोटो त्यांनी शेअर केले, त्यांनी व्हिडिओ शेअर केले. म्हणजे काकाच्याच कुटुंबातील, काकांचेच वैचारिक आणि जे वंशाचे एक वारसदार आहेत किंवा ते वारस आहेत, ते रोहित पवार त्या ठिकाणी जाऊन आपले पाप धुतात कुंभमेळ्यामध्ये. आणि तेच ठाकरे काकाचं ऐकून ते मूळ विचारसरणीपासून दूर गेले. म्हणजे काकांचे लोक सुद्धा आपला धर्म कधी सोडत नाहीत. ते त्यांची भलेही राजकीय भूमिका असेल, पण त्यांनी जो आपला धर्म आहे तो त्यांनी कधी सोडला नाही. या ठिकाणी दुसरी चपराक ही बसली होती उद्धव साहेबांना. म्हणजे काकांचं ऐकून एवढं काही कांड केलं, काकांचं ऐकून उद्धवाचा मामू झाला. आणि आता काकांनी 2-3 वेळेस अशी पलटी मारली, दाखवून दिलं काका कुछ भी कर सकता है, काका काही करू शकतो. काका हा काय चिंतामणी आहे, काका हा विघ्नहर्ता आहे. मी म्हणत नाही, स्वयं घोषित म्हणते परत. हे दाखवायचा प्रयत्न होतो मीडियामध्ये. काकाचा डाव आहे, लपण डाव आहे, खेळी आहे, मोळी आहे, काय ते काय. मग अशा वेळेस, ज्या वेळेस 2-3 वेळेस जर काका दाखवत असतील, तर आता ठाकरेंना शहाणे व्हायची गरज आहे. सध्या आता बीएमसीची निवडणूक आहे. म्हणजे बीएमसी म्हणजे प्राणकी जीव आहे शिवसेनेचा, उद्धव ठाकरेंच्या. आणि कसोटी पण आहे. यासाठी खरं उतरण्यासाठी त्यांना यावरती विचार करावा लागणार आहे. आणि त्यांना ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागणार आहेत की आपण काही गोष्टीला सोबत घेऊन चाललो गेलो, पण जे आपलं मूळ अस्तित्व होतं ते उरलं नाही. पण काकानं राजकारण वेगळीकडे आणि दुसरीकडे
जे गोष्टी आहेत त्यांनी केल्यात त्यातून त्यांनी दाखवून दिले उद्धव ठाकरेंना. त्यात उद्धव ठाकरे सावरले नाहीत, त्यांची अवस्था कशी होईल, काय होईल हे सांगता येणार नाही. त्यांचे जे आता 20 आमदार आहेत त्यामधील फक्त 0 निघून जाईल, फक्त 2 उरतील एवढं 100% खरं आहे. काका कधी यांचं अजून पुढे बाजा वाजवतील, बँड वाजवतील हे ठाकरेंना कळणार सुद्धा नाही. आता ठाकरेंचा बोलता पोपट कोण आहे किंवा ठाकरे कोणाचे पोपट आहेत या गोष्टी काय माहिती नाही, कारण ठाकरे स्वतः विचार व्यक्त करत नाहीत किंवा स्वतः कुठलं बयान देत नाहीत, ते समोर त्यांच्या पोपटाला करतात असंही लोक बोलतात. आता ठाकरेंचा पोपट कोण आहे तुम्ही सांगा. आणि जे काही हे काकांना एक चक्रव्यूह रचलं होतं त्यामध्ये ठाकरे साहेब हे पूर्णपणे घुसत गेले आणि ते आता पूर्णपणे अडकलेत. काका मात्र चतुर प्राणी कोल्ह्यासारखा कधी युटर्न घालून कधी ते कडला येऊन थांबून हसतात, काही गॅरंटी नाही. आता जो विषय होता महाराष्ट्राच्या उर्वरित निवडणुकीचा, त्याचा निकाल तुमच्या लोकांच्याच हातामध्ये आहे. तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. नमस्कार. जय हिंद, वंदे मातरम. जय भीम, जय शिवराय.